आमचा पुणे ते केरळ फिरण्याचा तिसरा दिवस। आज फायनली आम्ही निघालो आहोत त्या ठिकाणी जी माझ्या विश लिस्टमध्ये 1 नंबरवर होती। आम्ही केरळ ट्रिप प्लॅन करत होतो तेव्हा मला ही बघण्याची उत्सुकता जास्त होती। परकलापासून 40 मिनिटांवर एक खूप छान असं आयलंड आहे आणि इथे जाणारा रस्ता मॅजिकल। आम्ही अशा रस्त्यावर चाललो आहोत त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे। आमच्या एका बाजूला अरबी समुद्राच्या वेगाने धावणाऱ्या लाटा आहेत तर दुसऱ्या बाजूला शांत वाहणारं बॅक वॉटर आणि मधून चालणारे आम्ही। आणि जेवढा सुंदर हा रस्ता आहे त्यापेक्षा अजून सुंदर आहे आपलं हे डेस्टिनेशन। केरळमधल्या बॅकवॉटरमध्ये लपलेलं एक अतिशय सुंदर जागा। इथे धावपळीचं जीवन नाही आहे, इथे आयुष्य थांबून गेलं आहे। इथे लांबवर पसरलेले कॅनल्स आहेत आणि ह्या कॅनलच्या मध्ये काही ठिकाणी इथल्या लोकल माणसांची घरं आहेत आणि इथली माणसं स्वतःच्या घरापर्यंत जाण्यासाठी स्वतः बनवलेल्या बोटीने ये जा करत असतात। ही जागा अजून जवळून पाहण्यासाठी आम्ही एक छोटी बोट राईड करतोय। हा रस्ता एवढा सुंदर वाटतोय, दोन्ही बाजूला झाडं आणि त्याच्यामधून जाणारी आमची बोट। इथे जी लहान लहान कॅनल्स आहेत त्याच्यामधून बोट जाते। खूप छान निसर्ग सौंदर्य आहे। इथे खूप शांतता आहे, फक्त पाण्याचा आवाज। या कॅनलमध्ये एका ट्रेडिशनल केरळा बोटमध्ये बसून केरळ बघण्याचा आनंद खूप वेगळा आहे। इथला बेस्ट पार्ट हा आहे की इथे फक्त निसर्ग आहे। इथे आल्यावर केरळचं जे जीवन आहे ते खूप जवळून आपण बघू शकतो।
इथे खूप दाट मँग्रोव्ज आहेत. ही जी बोट राईड आहे, ही जी मँग्रोव्ज टूर आहे, ही कायम लक्षात राहील. मँग्रोव्जमधून जेव्हा बोट जाते तेव्हा बेस्ट पार्ट हा आहे, दोन्ही बाजूला मँग्रोव्जने कव्हर करून एक कमान बनवलेली आहे. खूप छान दृश्य आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता मँग्रोव्जमधून जाण्याचा. इथे सगळीकडे हिरवीगार झाडं आणि शांत वातावरण. असा होता हा आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.